याच्यामध्ये आजचं जे समिट आहे ते की नॅशनल आयुष मिशनच्या माध्यमातून आयुषचं इन्फ्रास्ट्रक्चर अगदी ग्रामीण भागापर्यंत मोठमोठ्या शहरापर्यंत सुद्धा त्या ठिकाणी कसं वाढवता येईल, या नॅशनल आयुषच्या माध्यमातून आयुषची सगळी ही कामं करत असताना खालच्या लेव्हलवर अधिकाऱ्यांना काय अडचणी येतात त्याच्यावरही चर्चा होणार आहे। केंद्र सरकारकडून त्यांना त्याच्यामध्ये काय बदल अपेक्षित आहे या बाबतीतही त्यांच्याकडून विचार त्या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत आणि एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर इंटिग्रेटेड की ॲलोपॅथी आणि आयुष या दोन्ही सोबत हातात हात घालून या देशामधल्या लोकांचं स्वास्थ्य चांगलं कसं राहील यासाठी सगळ्या विचारविनिमय या ठिकाणी होणार आहे। आज ज्या आम्ही या ठिकाणी अपेक्षा ठेवलेल्या आहेत किंवा घोषणा तो आपण म्हटल्या की जे आयुष्यमान भारत पॅकेज आपण 5 लाखापर्यंतच्या मुफ्त सुविधा आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी मोदी साहेबांनी जे काही जनतेसाठी केलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आमचे आयुषचे पॅकेज त्याच्यामध्ये आलेले आहेत। इन्शुरन्समध्ये सुद्धा आमचं आयुषचे पॅकेज त्या ठिकाणी बरेचसे आलेले आहेत। आणखीन जास्त कसे त्याच्यामध्ये करता येतील, CGHSच्या माध्यमातूनही लोकांना आयुषच्या सुविधा कशा उपलब्ध होतील आणि ग्रामीण भागापर्यंत 12,500 आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या माध्यमातून सुद्धा सर्व पद्धतीचे उपचार घेण्याच्या सुविधा लोकांना देण्याच्याबद्दल आज सर्व विचारविनिमय आज आम्ही या ठिकाणी करतो। मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण संपवलेलं आहे, त्यांना जो हैदराबाद गॅजेट दिला आहे तो त्यांना मान्य आहे। काय वाटतं सर, यानंतर आता मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलाय का असं म्हणायचं का? हे बघा, आपणा सर्वांना माहीत आहे की मराठा समाजाचे प्रश्न हे खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारनंच अगदी 2014 पासून सोडत आणलेले आहे। मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुरुवातीला 2014 ते 19 फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं गेलं। नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यांना ते कोर्टामध्ये टिकवता आलं नाही। त्याच्यानंतर आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठांसाठी 10% आरक्षण त्या ठिकाणी दिलं। सारखे अनेक निर्णय घेतलेत, शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये सुद्धा त्यांच्यासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं। अनेक निर्णय शिंदे साहेबांच्या काळात झाले आणि आता जे जरांगे साहेबाचं उपोषण होतं की त्यामध्ये हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल याचा समावेश, आणि मी मागेही सांगितलं होतं की याबद्दल युती सरकार अतिशय पॉझिटिव्ह होतं, सकारात्मक त्याला मदत करत होतं। पण काही कायदेशीर बाबी तपासायला त्याला वेळ लागतो, निर्णय घ्यायला सगळ्यांना एकत्र बसून मंत्रिमंडळाला त्यातल्या तज्ज्ञ मंडळीला सुद्धा विचारविनिमय करायला थोडा वेळ त्या ठिकाणी लागत असतो। पण आता जरांगे साहेबाच्या मला वाटते बऱ्यापैकी सगळ्या मागण्या काल CR काढून या महाराष्ट्रातल्या युती सरकारनं, मग फडणवीस साहेब असतील, एकनाथराव शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं। जी उपसमिती नेमली होती स्वतः उपसमिती त्यांना भेटून त्यांचं समाधान केलं आणि कालच्या पाहताना जरांगे साहेबाच्या आणि मराठा आंदोलकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा जो काही भाव आणि हास्य त्या ठिकाणी दिसत होतं। तर मला वाटते मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या होत्या त्या जवळपास या युती सरकारनं कालच्या माध्यमातून पूर्ण केली। मात्र ओबीसी नेते जे आहेत ते नाराज झाले, GR अशी सातत्याने टीका केली जाते, अजित पवार कुठे दिसले नाहीत? नाही बघा, दिसायचा विषय त्या ठिकाणी नव्हता, कारण की जरांगे साहेबांनी उपोषण चालू केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना भेटायला जात असताना किंवा चर्चा करायला जात असताना ठोस मुद्दे घेऊन किंवा ठोस विचार घेऊन जायला पाहिजे होतं। काल ज्यावेळेस सर ओबीसी नेते जे आहेत ते नाराज झाले GR विरोधात, राज्य सरकारने जे GR काढलं त्याच्या विरोधात जे आहे आपण बघतो ओबीसी नेते आता न्यायालयात जाणार। नाही, बाबा न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार आहे, पण कालच्या GR मध्ये माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही ओबीसीवर कुठलाही अन्याय त्याच्यामध्ये न होऊ देता मराठा समाजाला न्याय देण्याचं काम कालच्या GRनं केलं, असं फडणवीस साहेब सुद्धा आपले मुख्यमंत्री स्वतः बोलले। सर प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे पाहायला मिळाले, देवेंद्र फडणवीस माध्यमांना सामोरे जात होते, अजित पवार का सामोरे गेले नाही असा प्रश्न आहे। आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मला वाटते NCPचे नेते किंवा त्यांचे प्रवक्ते
ते त्या ठिकाणी देतील, या बाबतीमध्ये मला काही जास्तीची माहिती. रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रीचा तिढा अजून सुटला नाहीये सर. निधी वाटप बद्दल सामान्य निधी वाटप जे सगळ्या ठिकाणी दिलं जाणार, पण अजून जे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा किंवा काय अजून तिढा सुटला नाही. त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि अजितदादा तिघेही सक्षम नेते आहेत आणि निश्चितपणानं ते राज्यामधल्या कुठल्या जिल्ह्यावर अन्याय होऊ देणार नाहीत. पालकमंत्री जरी त्या ठिकाणी अजून आणखीनही 2-3 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पालकमंत्र्याच्या नियुक्त्या अजून झालेल्या नाही, पण तिथलं कामकाज सर्व सुरळीत चालू आहे. निधी वाटप त्या ठिकाणी होतो आहे आणि विकासाच्या कामाला कुठं थांबलेलं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.